नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आज आपण बोलणार आहोत कांद्याविषयी. कांद्याविषयी काय आहे? हा कांदा आहे, बघू शकतात तुम्ही. उन्हाळी कांदा वगैरे म्हणजे आज जस्ट तुमचं म्हणजे 15 ऑगस्ट झाला आहे आणि आता म्हणजे तरी पण याची टिकवून क्षमता बघू शकतात तुम्ही. कारण की छान प्रकारे टिकवून क्षमता वगैरे आहे. कारण आपण वैदिक म्हणजे कुठल्याही प्रकारचे जमिनीवरती आपण केमिकल वगैरे म्हणजे रासायनिक खतांचा वापर केला नाही. त्यामुळे ते कांद्यामध्ये जे उत्पन्न वगैरे निघेल, छान प्रकारे उत्पन्न निघेल, टिकून क्षमता अजून पण टिकून क्षमता आहे. आणि आता सध्या 15 ऑगस्ट कांद्याचा दरामध्ये भाव वाढ म्हणजे बाजारभाव वाढत चाललेला आहे. कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा ज्यांचे कांदे वगैरे आहेत, त्यांचे पैसे वगैरे होणारच बा. कारण की आता जर मार्केट 3,000च्या पार गेलं आहे. कारण की 3,000 ते 30 रुपये किलो वगैरे कांद्याच्या दरात वाढ वगैरे झाली आहे. हे सगळ्यांनी ज्या शेतकरी बांधवांचे थोडेफार जरी कांदे असले तर त्यांनी आता काय करा, थोडे आपले स्टॉकमध्ये कारण की कांदे थोडे विकत चला. कारण काय असतं, काही वेळेस बाजारभाव वाढले तर सरकार कुठल्याही ॲक्शनमध्ये येऊन लागते आणि काय करते, निर्यात बंदी करून टाकते कांद्यावरती. कारण की जर बाजार आता थोडेफार चांगले 3 आणि 4 म्हणजे 30-40 रुपये किलो वगैरे म्हणजे 30 आणि 40 रुपये किलो वगैरे जात आहेत. ते आज संपूर्ण शेतकरी म्हणजे ज्यांचे कांदे वगैरे आहेत, कांदे वगैरे म्हणजे थोडेफार तुमचे 30 क्विंटल किंवा 40 क्विंटल असेल तर तुम्ही आता ते कांदे वगैरे 10 क्विंटल असतील ते विकू शकतात. कारण की 20 एक क्विंटल ठेवू शका. कारण की 30 म्हणजे पहिले जर आपले कांदे जायचे 15 रुपये किलो, 1500 रुपये म्हणजे 15 रुपये किलो वगैरे जायचे. कारण तेवढे पैसे तुमचे आता 10 क्विंटल जरी कांदे विकले त्याच्यामध्ये तुमचे 30 क्विंटलचे म्हणजे निमानिम जे डबलचे पैसे वगैरे होऊ शकतात. आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे यंदा कांदे वगैरे कांदे म्हणजे सड वगैरे झाली. बऱ्याच शेतकरी बांधवांचे कांदे पिकामध्ये काहींचे चाळ वगैरे सड वगैरे काही कोणाचे कांदे वगैरे राहिले नाहीत. आणि बाजारभाव वाढण्याचं कारण काय आहे? कारण की शेतकरी बांधवाकडं कांद्याचा स्टॉक शिल्लक नाही. कारण की एवढा स्टॉक वगैरे नाही. कारण की काही ठिकाणी गारपीट वगैरे झालेली होती. त्यामुळे त्यांचे कांदे सड वगैरे झाले आणि थोडाफार म्हणजे 30 ते 40% कांदे आहेत. कारण की आपले पण थोडेफारच होते कांदे. कारण की आपण भाव म्हणजे 20 रुपये किलोप्रमाणे काही विकले गेले. आता थोडाफार आपले 30-40 क्विंटल कांदे आहेत आणि बाजारभावामध्ये तेजी राहणारच बा असा अंदाज वाटतो. कारण त्याला कारण पण आहे. कारण की आता पाऊस यावर्षी लेट पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये जे आपले लाल कांदे वगैरे लावण्याचा आता या स्प्रेमध्ये दरवर्षी जो आपला अनुभव आहे शेतकरी बांधवांचा, जसं इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये तिकडे संपूर्ण त्याच्यामध्ये काय अनुभव वगैरे तुमचे ह्या वेळेस कांदे वगैरे म्हणजे निंदणीसारखे येऊन लागत होते. आणि यावेळेस म्हणजे अजून उळे म्हणजे जस्ट म्हणजे तुम्हाला 15 एक दिवस कसे कांदे लागण्यासाठी लागू शकतात. आणि तेच म्हणजे आपले जे लाल कांदे आहेत ते लेट निघणार. मग त्या बाजारामध्ये कांदे वगैरे नाही आहेत आणि बाकीचे सडपड वगैरे झाले. आणि त्याच्यामध्ये उन्हाळी कांद्यामध्ये आता तेजी वाढण्यात सुरुवात झाली आहे. आणि शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे, आपले जे कांदे आहेत ते हळूहळू आपले जे म्हणजे ते कोणी 10 क्विंटल ते हळूहळू. आणि मार्केट आवारात जे आहे, ते अति गर्दी करू नका. अति गर्दी करण्यात गेले तर शेतकरी बांधवांचा त्याच्यामध्ये तोटा होणार. कारण की ज्यावेळेस आवक वगैरे वाढते कांद्याच्या याच्यामध्ये आणि त्यामध्ये मार्केट लगेच उतरून जाऊ शकतं. मग तुमचं काय असतं, कोणी 5 किंवा 10 क्विंटल थोडे कांदे विकत चला. आणि हेच सांगतो. आणि हे बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी वगैरे छान प्रकारे क्वालिटी वगैरे आहे. आणि माहिती आवडल्यास लाईक करा, फॉलो करा आणि शेतकरी पुत्राला जास्त सपोर्ट करा. धन्यवाद. नमस्कार.